नमस्कार. तर मी आज कोबीची भाजी केली आहे, ती पण वेगळ्या पद्धतीने. मी याच्यात शेंगदाण्याचा वापर अजिबात केला नाही आहे. तर मी याच्यात काय केलं आहे ते तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. तर आपण तुळशीचं लग्न लावतो, त्यामागची एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आपण तुळशीचं लग्न लावतो, तर त्याबद्दल एक स्टोरी आहे, ती मी आज सांगते तुम्हाला. तर पुराणात एक गोष्ट आहे. जालंधर राजा हा स्वतःची पत्नी वृंदा हिच्या पातिव्रत्या बळावर समाजाला खूप त्रास देत होता. जोपर्यंत त्याच्या पत्नीचे पातिव्रत्य भंग होत नाही, तोपर्यंत जालंधराला मृत्यू येणे शक्य नव्हतं. भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप घेतले आणि वृंदेचे पातिव्रत्य खंडित केले. वृंदेला हे कळताच तिने विष्णूला दगड होण्याचा श्राप दिला. म्हणून विष्णू शालिग्राम बनले. विष्णूंनीही तिला वनस्पती बनशील असा श्राप दिला. वृंदा तुळस बनली. अजूनही आपण शालिग्रामला तुळशी दल वाहतो. तसेच प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवंताचे तुळशीशी लग्न लावतात. तर ही कथा तुम्हाला माहिती होती का? आणि नसेल माहिती तर आवडली का हे नक्की सांगा. तर मी आज भाजीमध्ये डाळीचं पिठाचा वापर करणार आहे. तर सर्व आपण व्यवस्थित कालून घेणार आहोत. 2 चमचे डाळीचं पीठ टाकलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने भाजी तुम्हीही करून पहा, खूप चविष्ट लागते. आणि ही स्टोरी आवडली असेल तर मला कमेंट